नमस्ते. आज आपण डिजिटल एज आणि लहान मुलांची नजर याच्याबद्दल बोलणार आहोत. आपल्याला माहितीच आहे आता आपले सगळी कामं अगदी हातावरती आलेली आहेत. म्हणजेच काय की मोबाईलद्वारे आपण सगळी कामं करू शकत आहे. पूर्ण जग हे ऑनलाईन आलेलं आहे. कोविड नंतरचा हा जो काळ आहे हा कम्प्लिटली बदललेला काळ आहे. अगदी बँकेची कामं असो, घरातली भाजी असो किंवा छोट्या छोट्या गोष्टी असो, त्या अगदी 10 मिनिटात आपल्याकडे पोहोचत आहेत. का? तर कारण की या डिजिटल एजमुळे आयुष्य हे खूप सोयीस्कर झालेलं आहे आपल्यासाठीही आणि आपल्या मुलांसाठीही. कोविडच्या आधी आपली मुले स्कूलला जात होती, तिथे त्यांचं एज्युकेशन व्हायचं, बोर्डवरती त्यांना शिकवलं जायचं. कोविड नंतर जसं हे कम्प्युटर स्क्रीन हे इंट्रोड्यूस झालेलं आहे, बरेच सारे क्लासेस ऑनलाईन झालेले आहेत. आता मुलांना फिजिकली जायची गरज पडत नाही. अगदी स्कूल जरी आता चालू झालेले असतील पण तिथले बोर्डही आता डिजिटल झालेले आहेत. त्या बोर्डवरती त्या स्क्रीनवरती आणि अगदी तो बोर्ड मोठा करून त्या स्क्रीनवरती मुलांना वेगवेगळे व्हिडिओज दाखवले आहेत. जातात ते एज्युकेशनल व्हिडिओज असतील पण त्याच्यामध्ये स्क्रीन ही मुलांना दिसत आहे. आधी हे सेम व्हिडिओज गोष्टीच्या द्वारे मुलांना सांगितले जायचे आणि त्यांचं जे इमॅजिनेशन पॉवर आहे ते अजून आणि अजून वाढवायचे. पण आता ते सेम व्हिडिओ जेव्हा एक स्क्रीनवरती दाखवले जातात, मुलांना काहीही विचार करायची गरज पडत नाही. अगदी जग पूर्णपणे समोर त्यांच्या आहे. घराच्या बाहेर एक पाऊलही टाकायची गरज नाही आणि घरात बसून यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक द्वारे सगळं जग त्यांच्या हातामध्ये आलेलं आहे. हे चांगलं की वाईट याचे पडसाद हळूहळू आपल्याला समजत चाललेले आहे. मुलांचे टँट्रम वाढत चाललेले आहेत, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम येत चाललेले आहे, सहनशीलता कमी होत चाललेली आहे. पण याच्यासोबत ॲज अ ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आम्ही जे आत्ता रिसेंटली ऑब्झर्व केलेलं आहे, मुलांना डोळ्यात पाणी येणं, सारखे डोळे बंद उघडझाप करणं, हे बऱ्याच साऱ्या समस्या उद्भवत आहेत. ड्रायनेस हा असा आजार आहे की जो बोलल्याद्वारे समजत नाही. याचा त्रास ज्या व्यक्तीला होतो त्याच व्यक्तीला याची जी सिव्हिरिटी आहे ती सगळ्यात जास्त माहिती आहे. हा जो आजार आहे हा जनरली आम्ही IT वर्कर्स म्हणजे जे कम्प्युटरवरती सदानकदा काम करत असतात त्यांच्यामध्ये आम्ही बघतो. पण अलीकडे हा आजार मुलांमध्येही येत आहे. का? कारण की मुलांचा अभ्यास हा आता पुस्तकांमध्ये नाहीये तर स्क्रीनवरती. टॅब हा प्रत्येक मुलाच्या हातात त्याच्या पॅरेंट्सनी दिलेला आहे. मुलांनी मागितला असेल किंवा नसेल पण शाळेने मागितला आहे. त्यांचा सगळा अभ्यास हा टॅबवरती येत आहे. तो त्यांचं जे स्क्रीन एक्सपोजर आहे, भलेही तो कम्प्युटर असो वा टॅब असो वा मोबाईल असो वा TV असो, या सगळ्यामध्ये जी स्क्रीन आहे ही नॅचरल नाही आहे. याच्यामध्ये इव्होल्युशनमध्ये जे झालेले आहे त्याच्यामध्ये स्क्रीन बघणं हा आपल्या डोळ्याच्या इव्होल्युशनमध्ये पार्ट नाही आहे. त्यावरची जी हलणारी चलचित्र आहे, कम्प्युटर टॅबवरचे जे पिक्सेल आहेत, याला फोकसिंग जास्त लागते, याला अटेन्शन जास्त लागतं. यामुळे मसल्समध्ये फटीग खूप इझिली येतं आणि हे सगळे सिम्पटम्स आम्हाला कम्प्युटर वर्कर्समध्ये दिसत आहेत. पण मुलांमध्ये हे सिम्पटम्स येण्याचं कारण एकच आहे की त्यांचं सगळ्या गोष्टी अगदी अभ्यासापासून हॉबीही हे सगळं अगदी ऑनलाईन होतंय आणि हे कमीत कमी 1-2 तास, काही मुलांचा 8-9 तासही तो अभ्यास ह्या स्क्रीनवरती होत आहे. तर आपले डोळे हे काहीतरी अननॅचरल बघतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर एक ताण येतो. फोकसिंगमध्ये मुलांना प्रॉब्लेम यायला चालू होतो, म्हणून ते डोळे ब्लिंक करतात आणि या फोकसिंगचा पुढे जाऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. कारण की त्यांची जी अश्रूची रचना आहे, जे नॉर्मल ब्लिंकिंग व्हायला पाहिजे, हे सगळं कमी होऊन जातं. एक स्टेअरिंग लुक जर तुम्ही तुमच्या मुलाच्या हातात मोबाईल देत असेल, का तर तो जेवत नाहीये किंवा तो तुमचं ऐकत नाहीये किंवा तो त्रास देतोय, जर थोडा वेळ त्याच्याकडे लक्ष देऊन जर तुम्ही बघितलं, जेव्हा तो मोबाईल, लॅपटॉप, TV किंवा तुमचा टॅब बघत असतो तेव्हा तो हार्डली त्याचे डोळे झपकत असतो, त्याच्या पापण्या हार्डली झपकत असतात, त्याचे डोळे हार्डली मिटत असतात. कंटिन्युअसली तो एक स्टेअरिंग लुक देऊन त्या स्क्रीनकडे बघत असतो. त्याच्यामुळे जे डोळ्यातली अश्रूंची रचना आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होता आणि त्याच्यामुळे अश्रू वाहणं किंवा पुढे जाऊन ड्रायनेस होणं, कधी कधी डोळे लाल होणं, कधी कधी भुरकट दिसणं, ह्या गोष्टी होतात. याचबरोबर
हे जे टीव्हीचं डिस्टन्स आहे, मोबाईल, लॅपटॉप, टॅबचं डिस्टन्स आहे, हे अगदी इंटरमिजिएट म्हणजे फार जवळचं डिस्टन्स आहे. आपण जुन्या काळी आयदर वाचण्यासाठी ते डिस्टन्स वापरायचो किंवा दूरची गोष्ट बघण्यासाठी वापरायचो. हे एक नवीन डिस्टन्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये आलेलं आहे. याच्यामुळे त्यांची जी नजर आहे कॉन्स्टंटली एका डिस्टन्सला फिक्स झाल्यामुळे मसल काही काळानंतर फटीग होतात. त्याचप्रमाणे त्यांची जी दृष्टी, जुन्या काळी आपली मुलं किंवा आपण स्वतः ग्राउंडमध्ये भरपूर जायचो. आपल्या आईला अगदी ओढून ताणून आपल्याला घरी आणावं लागायचं. आजकालच्या मुलांना ओढून ताणून ग्राउंडवरती पाठवावं लागतं. आणि ह्या ग्राउंडमध्ये गेल्यानंतर जे नॅचरल सनलाईट आहे ती तर मिळतेच, पण त्याची जी डोळ्यांवरची ग्रोथ आहे, ते ग्रोथ व्हायला ही जी नॅचरल सनलाईट आहे, सूर्यप्रकाश आहे, हा फार महत्त्वाचा असतो. त्याचसोबत जेव्हा आपण ग्राउंडमध्ये असतो तेव्हा आपली ही दूरची नजर जास्तीत जास्त आपण वापरत असतो. त्याच्यामुळे जे दूरचे मसल्स असतील किंवा डोळ्याची वाढ व्हायला हे एक नॅचरल स्टिम्युलेशन असतं. आता हे डिस्टन्स इंटरमिजिएट झाल्यामुळे अगदी फुटबॉल असो, क्रिकेट असो, बॅडमिंटन असो, सगळं या डिस्टन्सवर खेळलं जातंय. का? कारण की ते मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपवर आलेलं आहे. मुलांना ग्राउंडमध्ये फुटबॉल खेळण्यापेक्षा तो मोबाईलवरती खेळणं जास्त इंटरेस्टिंग वाटत आहे. तर या इंटरमिजिएट डिस्टन्समध्ये मग तुमचं विजन तेवढंच डेव्हलप होणार. 6x6 वाचू नाही शकणार मुलं ती, मग कुठेतरी 6x9, 6x12 वरती येतात. आणि पॅरेंट्सला हे माहीत नसतं की मुलांची नजर चेक करणं गरजेचं आहे. मुलाला तर माहितीच नाही, कारण की त्याच्यासाठी तो जे बघतोय हेच क्लिअर वर्ल्ड आहे. त्याला माहितीच नाही की भुरकट विजन काय आहे, त्याला माहितीच नाही की 6x6 विजन काय आहे, त्याला माहितीच नाही की ग्राउंडमध्ये लांबचं दिसणं म्हणजे त्याच्यामध्ये किती आनंद असतो. त्यामुळे जोपर्यंत पॅरेंट्स हे अशा मुलांना घेऊन आमच्याकडे येत नाही, भलेही मुलांना काही त्रास असो वा नसो, सगळ्या लहान मुलांसाठी, अगदी फिट असलेल्या लहान मुलांसाठीही वर्षातून एकदा कंपल्सरी डोळे चेक करणं गरजेचं आहे. आणि ही जी स्क्रीन आपण त्यांच्या हातात दिलेली आहे ही त्यांच्यापासून काढण्याची आता वेळ आलेली आहे. IT वर्कर्स हा त्यांचा जॉब सोडू शकत नाही, कारण की ते त्यांचं ब्रेड अँड बटर आहेत. पण आपल्या मुलांसाठी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही हे ब्रेड अँड बटर नाहीये. तर त्यांच्या हातातून हा स्क्रीन काढून घेऊन त्यांच्या हातात चांगल्या गोष्टी, पुस्तक देणं किंवा त्यांना ग्राउंडवरती खेळायला पाठवणं, योग्य प्रकारे गोष्टी सांगणं आणि त्यांची इमॅजिनेशन पॉवर डेव्हलप करणं, हे सर्व पॅरेंट्सच्या हातात आहे. तर तुम्हीच तुमच्या मुलांचं एक उज्ज्वल भविष्य घडवू शकता. आणि यामध्ये तुम्हाला लागेल जी मदत, हे ॲज अ ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, जिथे मुलांना चष्म्याची गरज आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना चष्मा देऊ. जिथे जास्त डोळ्यामध्ये अश्रूंचा प्रॉब्लेम आहे तिथे एखाद्या वेळी लागला तर ड्रॉपची गरज पडते. मुलांची जी रिकव्हरी आहे, रिकव्हरी होण्याची पॉवर आहे, रिजनरेशन आहे, हे खूप फास्ट आहे आणि नॅचरल आहे. त्यामुळे या मुलांना लॉंग टर्म ड्रॉपची गरज पडत नाही. पण जर तुम्ही लॉंग टर्म स्क्रीनवरती त्यांना ठेवलं तर त्यावेळी आम्हीही तुमची मदत करू शकणार नाही. त्यामुळे आता वेळ आलेली आहे की मुलांना एक चांगल्या प्रकारचं आयुष्य द्यायला, आणि त्याच्यासोबत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. थँक्यू.